नमस्कार. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये प्रस्तावित तोरण, कोशीर आणि शिलार या प्रकल्पांना स्थानिक पर्यावरण प्रेमींकडून आणि आदिवासी समाजाकडून प्रखर विरोध होत आहे. येत्या 18 तारखेला 18 मे रोजी कर्जत पोस्ट ऑफिसजवळ एकदिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे. या प्रकल्पांना कर्जतमधून हद्दपार करण्यासाठी येथील पर्यावरण प्रेमींनी एल्गार पुकारलेला आहे. यामधून या प्रकल्प असतानाच कर्जतमध्ये कोंढाणे धरणाचे काम सुरू आहे. कर्जतमध्ये पाणीपुरी धरण गेले 31 वर्ष त्याचं काम सुरू आहे, रखडलेलं आहे. टाटाचं फेज 1 प्रकल्प असताना टाटाने आता फेज 2 प्रकल्प सुरू केलेला आहे. हे 3 प्रकल्प असतानाच आता आणखी 3 नवीन प्रकल्प कर्जतमध्ये येत आहेत. यामध्ये कर्जत तालुक्याचं मोठं पर्यावरणीय नुकसान होत आहे, मोठी वृक्षतोड होणार आहे. यातून कर्जत तालुक्याचा पर्यावरणीय समतोल बिघडला जाणार आहे, मोठी जंगलं उद्ध्वस्त होणार आहे. तोरण प्रकल्पासाठी 600 एकर वन विभागाची जागा एका खाजगी कंपनीला हस्तांतरित केली जात आहे. यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल होणार आहे आणि येथील आदिवासी समाज हा सुद्धा यात विस्थापित होणार आहे. आदिवासी समाजाच्या काय भावना आहे, कारण काय झालं, हा जो प्रकल्पाला विरोध होतोय तो दिसून येतोय, मात्र आदिवासी समाजाच्या भावना आजपर्यंत समोर आल्या नव्हत्या. कारण आदिवासी समाज हा थोडासा पुढारलेला नसल्याने आणि थोडासा गावगाड्यात असल्याने त्यांनी त्यांच्या भावना समोर व्यक्त केलेल्या नाहीत. पण खरं नुकसान हे आदिवासी समाजाचं होणार आहे. म्हणून आपण आदिवासी समाजाचे रायगड जिल्हा अध्यक्ष मालू निरगोडा साहेब तसेच त्यांचे सहकारी यांची या ठिकाणी आपण मत जाणून घेणार आहोत. या आंदोलनाला त्यांच्याकडून कसा तीव्र विरोध राहणार आहे आणि येत्या 18 मेला ते कसे सामील होणार आहे याबाबत जाणून घेऊ. मालू साहेब, आपलं स्वागत आहे. धन्यवाद. खरोखरच हा कर्जत तालुका हा आदिवासी बहुल भाग आहे आणि या कर्जत तालुक्यामध्ये आदिवासी समाज फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि आदिवासी हा निसर्गपूजक असल्यामुळे आज खऱ्या अर्थाने ह्या प्रोजेक्टमुळे म्हणजे टोरंटो सारखा एक महाभयंकर प्रोजेक्ट ह्या कर्जत तालुक्यात होऊ घातलेला आहे आणि ह्या प्रोजेक्टमुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होणार आहे. त्या ठिकाणी वन विभागाची 600 एकर जमीन, त्याचबरोबर आमच्या आदिवासी समाजाची दळी जमीन हा प्रकरण असा आहे का आपला भारत देश स्वतंत्र होण्यापूर्वी ह्या ब्रिटिश आणि आदिवासींना कसण्यासाठी दिलेल्या जमिनी म्हणजे दळी जमिनी आणि ह्या सुद्धा शेकडो एकर जमिनी ह्या प्रकल्पात बाधित होणार आहे. आणि ह्या प्रकल्पामुळे त्या जंगलामध्ये असलेल्या ज्या वनोपजचं उत्पन्न आहे त्या जंगलावर आमच्या आदिवासींचा जनजीवन पूर्ण अवलंबून आहे. त्यांची संपूर्ण गुजराण त्या वनावर अवलंबून आहे आणि ह्या प्रोजेक्टमुळे हजारो एकर जमीन त्यावर असलेला जंगल हा नष्ट होणार आहे आणि ह्या प्रोजेक्टमुळे आदिवासी समाजाचं खऱ्या अर्थाने पूर्ण जीवन घडी बिघडणार आहे आणि आदिवासी समाज हा देशोधडीला लागणार आहे. म्हणून खऱ्या अर्थाने ह्या प्रोजेक्टला आमचा आदिवासी समाजाचा मोठ्या प्रमाणावर तीव्र स्वरूपाचा विरोध आहे, जेणेकरून हा प्रोजेक्ट हद्दपार झाला पाहिजे. येत्या 18 मेला आंदोलन उभं राहतं, एक दिवसीय धरणे आंदोलन आहे. यामध्ये आपण कशा पद्धतीने सामील होणार आहात आणि काय तुमच्या निश्चितपणाने ह्या 18 मे रोजी आपल्या कर्जत तालुक्यामध्ये धरणं आंदोलन होणार आहे. या धरणे आंदोलनामध्ये आदिवासी समाज ह्या निमित्ताने सर्वांना आवाहन करील का खरोखरच ह्या प्रकल्पामुळे, कारण ह्या कर्जत तालुक्या मध्ये अनेक मोठमोठे प्रोजेक्ट आलेले आहेत, प्रकल्प आलेले आणि त्या प्रत्येक प्रकल्पामध्ये शिलार असेल, कोशीर असेल, पालीभुतुरी असेल, कोंढाणे धरण असेल, या सर्व प्रकल्पामध्ये आदिवासींच्या जमिनी फार मोठ्या प्रमाणावर बाधित झालेल्या आहेत आणि आदिवासींचं जीवन पूर्ण विस्कळीत झालेलं आहे. आदिवासी देशोधडीला लागलेला आहे. कारण कर्जत तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारचा इंडस्ट्रियल एरिया नाही, औद्योगिकरण क्षेत्र नाही आणि आदिवासींच्या जीवनाची जी गुजराण आहे ती पूर्ण ह्या निसर्गराव जंगलावर आहे. तर आदिवासी हा निसर्गपूजक आहे, आमचा देवच निसर्ग आहे आणि निसर्गावर अवलंबून असणारा हा आमचा आदिवासी समाज आहे आणि तो पुन्हा नष्ट होणार आहे. म्हणून येत्या 18 मे रोजी जे काही धरणे आंदोलन होणार आहे या धरणे आंदोलनामध्ये आदिवासी समाजाला ह्या निमित्ताने मी आवाहन करेन का फार मोठ्या संख्येने, लाखोच्या संख्येने या आंदोलनामध्ये सामील होऊन हा प्रोजेक्ट आपल्या कर्जत तालुक्याच्या बाहेर हद्दपार कसं होईल यासाठी मोठ्या संख्येने आदिवासी समाज या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. पाहायला गेलं तर कोशीर शिलार ही शासकीय धरणं आहे, मात्र तोरण हा खाजगी प्रकल्प आहे आणि त्यासाठी 600 एकर वन विभागाची जागा दिली जाते आणि त्यालाच खरा पर्यावरण प्रेमीचा विरोध आहे. या वनक्षेत्रातून मोठी वृक्षतोड होणार आहे, जवळजवळ 2.5 लाखापेक्षा झाडं तोडली जाणार आहे, जंगल संपत्ती नष्ट होणार आहे, प्राणी संकटात येणार आहे, त्या जवळच भीमाशंकर अभयारण्य आहे. अशा परिस्थितीत आपलं म्हणणं काय? निश्चितपणाने ह्या टोरण सारख्या एक महाभयंकर हा प्रोजेक्ट आहे. हा पर्यावरण तर नष्ट करतोच, आदिवासी समाजाचं जनजीवन नष्ट करतोय, आदिवासी समाजाला देशोधडीला लावतोय.
आणि ह्या प्रकल्पातून किंवा ह्या जो प्रकल्प होते त्या ठिकाणी जे काय जंगल आहे, जे वन आहे, त्या वनातून अनेक प्रकारच्या वनौषधी वनस्पती आहेत. त्याचबरोबर त्या वनामधून मोठ्या प्रमाणावर आदिवासींचं उपज म्हणजे उत्पन्नाचं साधन त्या ठिकाणातून मिळत आहे. आणि हे प्रोजेक्ट जर झाला तर पूर्ण आदिवासीच्या जीवन हा जनजीवन पूर्ण विस्कळीत होणार आहे. म्हणून हा प्रोजेक्टला आमचा विरोध आहे. पोशीर आणि शिलार धरण या धरणांचं पाणी मुंबईला जाणार आहे, नवी मुंबईला जाणार आहे, बदलापूर अहमदनगर या महानगरांना जाणार आहे. कर्जतला पाणी मिळणार नाही, पण मात्र त्या ठिकाणचं विस्थापन होणार आहे. तुम्ही पालीभोतीली भागातूनच पाहिलेलं आहे की तिथल्या विस्थापनाचं काय झालं. तर मग अशा परिस्थितीत पोशीर शिलार भागात सुद्धा बरीचशी गावं विस्थापित होणार आहेत, बरेचशी लोकांचं विस्थापन होणार आहे. त्यात आदिवासी समाजाचं सुद्धा विस्थापन होणार आहे. काय त्या आदिवासी समाजात तिथला साथ देणार आहात आणि कशा पद्धतीने तुम्ही तिथे पोशीर शिलारला सुद्धा करायला विरोध करणार आहात? निश्चितपणाने ह्या प्रोजेक्टमुळे आदिवासीचं जनजीवन पूर्ण विस्कळीत झालेलं आहे. तर एकट्या पालीभोतील्या धरणामध्ये एक आदिवासी समाजाची वाडी होती. आज त्या वाडीचं जरी पुनर्वसन झालेलं असलं तरी पण वाडीची जरी आर्थिक परिस्थिती, सामाजिक, शैक्षणिक जी प्रगती पाहिली तर अतिशय हलाखीची आहे. कुठल्याही प्रकारची त्यांची प्रगती झालेली नाही. आज त्यांना स्वतःच्या जागा गमवून बसले, कुठल्याही प्रकारचे रोजगार नाही. आज त्यांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. आणि त्याच धर्तीवर शिलार असेल, पोशीर असेल, कोंढाणे धरण असेल, या धरणामध्ये सुद्धा आदिवासींच्या जमिनी फार मोठ्या प्रमाणावर बाधित होत आहेत. आणि ह्या प्रकल्पामुळे अनेक आदिवासी समाज हा देशोधडीला लागणार आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचं रोजगाराचं साधन नाही आहे आणि शासन तशी कुठल्याही प्रकारची उपाययोजना या प्रकल्प बाधितांना करत नाही. आणि आज खऱ्या अर्थाने ही आदिवासींची फार मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. म्हणून आदिवासींच्या ह्या सगळ्या प्रकल्पाला कडाडून विरोध राहणार आहे. राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, कर्जतमध्ये एकंदरीत एकूण बघायला गेलं तर आता 6 पेक्षा जास्त प्रकल्प आलेले जी धरणं आहेत, याची वीज आणि पाणी निर्मितीसाठी त्यांनी साधन म्हणून मुंबईच्या महानगरांना देण्यासाठी इथं उभं केलं. तर त्याचा कर्जतला कोणताच फायदा नाही. अशा 6 ते 7 प्रकल्पांमध्ये म्हणजे आपलं पूर्वीचा पालिकेतील धरण असेल, कोंढाणे धरणाचं काम सुरू आहे. त्याच्यानंतर टाटाचा फेज 1 होता, फेज 2 सुरू झालेला आहे. आणि त्याच्यानंतर आपला पोशीर शिलार धरण होते आणि टोरेंट कंपनीचं जलविद्युत प्रकल्प. या इतक्या प्रकल्पांमुळे कर्जत तालुक्याचा मोठा पर्यावरण आहे. राज्य शासन आणि केंद्र शासन दबावतंत्र वापर करून ही प्रकरण इथे लादण्याला प्रयत्न करते. अशा वेळेला तुम्ही राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला काय सांगता? निश्चितपणाने शासन आहे जबरदस्तीने हे प्रकल्प राबवत आहे. भारतीय संविधान प्रकरण 12 मध्ये जी राष्ट्रीय संपत्ती आहे त्या राष्ट्रीय संपत्तीमध्ये ह्या राष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. आणि हक्क असल्यामुळे त्यांनी प्रत्येकाने ह्या गोष्टीला विरोध केला पाहिजे. एका बाजूला तुम्ही आदिवासी समाजाचा ऱ्हास करताय, आदिवासी देशोधडी लावताय आणि दुसऱ्या बाजूला एक प्रगतीच्या काही विकासाच्या गोष्टी करून नेमका आदिवासी समाजाला देशोधडी लावणार नेमका काय विकास साधणार आहात. आणि ह्या प्रकल्पामुळे 100% आदिवासी समाज हा पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहे. म्हणून आमचा ह्या प्रकल्पाला, सगळ्या प्रकल्पाला विरोध आहे. आणि राज्य शासन आणि केंद्र सरकार यांना आमची विनंती आहे की आदिवासी समाज हा भारताचा मूळ रहिवासी आहे, स्वातंत्र्यपूर्वी काळापासून आहे. आदिवासी टिकला पाहिजे. आदिवासीने आतापर्यंत जल, जंगल, जमीन ह्या गोष्टी सांभाळलेल्या आहेत. म्हणून आज पर्यावरण हा अतिशय चांगल्या पद्धतीने राहिलेला आहे. आणि जर हे पर्यावरण नष्ट केलं तर हा मनुष्य, प्राणी ह्या भूतलावर राहण्यास लायक राहणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होईल. जाता जाता एक प्रश्न घेतो. येत्या 18 मे रोजी सोमवारी मोठं आंदोलन, एक दिवशी धरणं आंदोलन जे पोस्टाजवळ होणार आहे कर्जतच्या पोस्ट ऑफिस तालुक्याच्या. तर या आंदोलनात आपली भूमिका काय असेल, आव्हान काय असेल आणि कशा पद्धतीने आपण सांगू? निश्चितपणाने हा जे प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टमध्ये आदिवासी समाज हा उद्ध्वस्त होणार आहे. हे मी वारंवार का म्हणतोय का आपल्याला समोर दिसते का ह्या प्रकल्पामुळे फार मोठी हानी हा आदिवासी समाजाची होणार आहे. म्हणून येत्या 18 मे रोजी जे धरणं आंदोलन होणार आहे त्या धरणं आंदोलनामध्ये या कर्जत तालुक्यातून नव्हे तर पूर्ण रायगड जिल्ह्यामधून आदिवासी समाज मोठ्या संख्येने ह्या ठिकाणी या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी मोठ्या संख्येने ह्या ठिकाणी उपस्थित राहील. धन्यवाद. आपण आपलं